नमस्कार. अशोक गोळे सर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. आमच्या शैक्षणिक चॅनलमध्ये आम्ही आपले स्वागत करीत आहोत. आम्ही आपल्या चॅनलवर विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी नवनवीन माहिती अपडेट करीत असतो. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे प्रत्येक शिक्षण क्षेत्रातील अपडेट आणि शैक्षणिक मार्गदर्शन तुमच्या विद्यार्थ्याला आणि पालकांना सुद्धा मिळेल. तेव्हा प्लीज सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आता आपण पाहूया. हॅलो एव्हरीवन. टुडे वी आर गोइंग टू लर्न अवर फर्स्ट लेसन, अवर अर्थ अँड अवर सोलर सिस्टीम. नमस्कार मित्रांनो. आज आपण आपला EVSचा पहिला लेसन पाहणार आहोत, अवर अर्थ अँड अवर सोलर सिस्टीम, म्हणजे आपली पृथ्वी आणि आपली सूर्यमाला. पहिल्यांदा मी काय करणार आहे, हा लेसन व्यवस्थित वाचणार आहे. आज आपण फक्त त्यातील काही टॉपिक पाहणार आहोत. हा लेसन पहिल्यांदा मी वाचणार आहे. फर्स्ट आय विल रीड लेसन अँड एक्सप्लेन इन मराठी ऑल्सो, म्हणजे मराठीतसुद्धा तुम्हाला समजावून सांगणार आहे. देन यू पे अटेन्शन लाईन बाय लाईन, म्हणजे प्रत्येक ओळीवर तुम्ही लक्ष ठेवा आणि माझ्या बोलण्याकडे सुद्धा लक्ष द्या बरं का. वेन वी लुक अप फ्रॉम ॲन ओपन ग्राउंड वी सी द स्काय, म्हणजे जेव्हा आपण ओपन ग्राउंड म्हणजे मोकळ्या मैदानातून वरती पाहतो तेव्हा आपल्याला आकाश दिसतं, आभाळ दिसतं. इन अ क्लिअर नाईट स्काय वी कॅन सी मेनी स्टार्स, जेव्हा आकाश निरभ्र असतं आपल्याला वी कॅन सी मेनी स्टार्स, आपल्याला अनेक तारे दिसतात. दे आर व्हेरी फार अवे फ्रॉम द अर्थ, ते आपल्या पृथ्वीपासून खूप दूर आहेत. सम स्टार्स आर प्रॉमिनंट वाईल सम्स आर टायनी अँड फेंट, काही तारे स्पष्ट आणि मोठे असतात तर काही तारे आकाराने अगदी लहान आणि अंधुक असतात किंवा अस्पष्ट दिसतात. इफ वी लुक ॲट देम केअरफुली, आपण जर काळजीपूर्वक त्यांच्याकडे पाहिलं, वी फाइंड दॅट मेनी ऑफ देम ट्विंकल, काही त्याच्यातले काय होतात, तारे ट्विंकल म्हणजे लुकलुकतात. बट सम डू नॉट, पण काही तारे लुकलुकत नाहीत. द सन अँड द मून आर कंपॅरेटिव्हली क्लोज टू द अर्थ, इतर ताऱ्यांचा आणि ग्रहांचा विचार केला तर सन म्हणजे सूर्य आणि मून म्हणजे चंद्र आपल्या पृथ्वीच्या खूप जवळ आहेत. सो वी कॅन सी देअर राऊंड शेप्स क्लिअरली, म्हणून आपल्याला त्यांचा गोल आकार स्पष्ट दिसतो. द सन, द मून, द स्टार्स अँड द प्लॅनेट्स एटसेट्रा ऑल नोन ॲज हेवनली बॉडीज, या सर्वांना खगोलीय वस्तू म्हणतात कारण की त्या हेवन म्हणजे आकाशामध्ये असतात. सो दे आर कॉल्ड हेवनली बॉडीज. ते कुठं असतात, आकाशात असतात आणि त्या कशा आहेत, गोल आहेत, म्हणून त्यांना काय म्हणायचं, हेवनली बॉडीज. हेवनली बॉडीज कोणकोणत्या आहेत, स्टार्स, मून, सन अँड प्लॅनेट्स, ह्या सगळ्या काय आहेत, हेवनली बॉडीज आहेत. या ठिकाणी आपल्याला एक ट्राय दिस म्हणजे कृती करायला सांगितली आहे. काय कृती आहे पाहूया. ऑब्झर्व द स्काय ऑन 2 क्लिअर नाईट्स कीपिंग अ गॅप ऑफ अबाउट अ वीक बिटवीन देम. बेस युअर ऑब्झर्वेशन ऑन द फॉलोइंग पॉईंट्स. काय करा, आकाशाचं निरीक्षण करा आणि खालील पॉईंट व्यवस्थित पहा. द ब्राईटनेस ऑफ द हेवनली बॉडीज, हेवनली बॉडीजची प्रखरता किंवा तेज पहा. वेदर दे ट्विंकल, त्या लुकलुकतात की लुकलुकत नाहीत ते सुद्धा पहा. देअर कलर अँड साईज, त्यांचा आकार आणि रंगसुद्धा पहा. चेंज इन देअर पोझिशन, त्यांच्या ठिकाणांची आदलाबदल किंवा बदलसुद्धा त्यांच्या जागेतले पहा. ऑन बोथ नाईट्स ड्रॉ अ पिक्चर ऑफ इल्युमिनेटेड पोर्शन ऑफ द मून अँड नोट इट चेंजेस फ्रॉम डे टू डे, चंद्राच्या आकारामध्ये दर दिवशी होणारे बदल जे आहेत त्यातील सुद्धा बदल तुम्ही लक्षात घ्या. आता पाहूया. नाव लर्न स्टार्स. व्हॉट इज मीन बाय स्टार? द हेवनली बॉडीज दॅट ट्विंकल आर कॉल्ड स्टार्स. ज्या हेवनली बॉडीज आहेत, आकाशातल्या ज्या वस्तू आहेत किंवा खगोलीय वस्तू आहेत ज्या लुकलुकतात त्यांना स्टार म्हणतात.
आणि स्टारचं महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक कोणतं आहे? स्टार्स हॅव देअर ओन लाईट. स्टार्सला स्वतःचा प्रकाश असतो. फॉर एक्झाम्पल द सन इज अ स्टार. सूर्यसुद्धा हा काय आहे? सूर्यसुद्धा तारा आहे. इट इज क्लोजर टू अस दॅन एनी अदर स्टार्स. इतर स्टार्स म्हणजे इतर ताऱ्यांपेक्षा सन आपल्याला खूप जवळचा आहे आणि जवळ आहे म्हणून तो आपल्याला खूप मोठा दिसतो. इट ॲपियर्स बिग टू अस अँड ब्रिलियंट. आपल्याला खूप तेजस्वी दिसतो, त्याचा प्रकाश आपल्याला सहन होत नाही. इन इट्स ब्राईट लाईट्स ड्युरिंग द डे वी कॅनॉट सी अदर स्टार्स. दिवसा या सन आकाराने मोठा आहे म्हणून त्याचा लाईट प्रकाश जो काय असा आहे ब्राईट आहे, खूप तेजस्वी किंवा प्रखर आहे, म्हणून त्याच्या मोठ्या प्रकाशामुळे इतर ताऱ्यांचा प्रकाश आपल्याला किंवा ते तारे दिसत नाहीत किंवा ते तारे आपण पाहू शकत नाही दिवसा. आणि दिवसा संध्याकाळी सूर्य आकाशामध्ये असतो. इन द नाईट आकाशामध्ये नसतो. देअर इज नॉट सन इन द स्काय सो वी कॅन क्लिअरली सी अदर स्टार्स. नाव लर्न प्लॅनेट्स. The heavenly bodies that do not twinkle are called planets. म्हणजे ज्या हेवनली बॉडीज ट्विंकल म्हणजे लुकलुकत नाहीत, आर नॉट ट्विंकल, डू नॉट ट्विंकल, त्यांना काय म्हणायचं? प्लॅनेट्स म्हणायचं. प्लॅनेट्स डू नॉट हॅव लाईट ऑफ देअर ओन. स्टार्सला स्वतःचा लाईट असतो. स्टार्स हॅव देअर ओन लाईट बट प्लॅनेट्स डू नॉट हॅव देअर ओन लाईट. प्लॅनेट्स गेट लाईट फ्रॉम द स्टार्स. प्लॅनेट्सला लाईट कुठून मिळतो? स्टार्सकडून मिळतो. फॉर एक्झाम्पल आपली अर्थ म्हणजे पृथ्वी हा सुद्धा एक प्लॅनेट आहे. पृथ्वीला किंवा अर्थ डज नॉट हॅव इट्स ओन लाईट, इट गेट्स लाईट फ्रॉम द सन. अर्थला लाईट कुठून मिळते? सन म्हणजे सूर्यापासून मिळतो, कारण की सन हा स्टार आहे, सनला स्वतःचा लाईट आहे. अँड प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड अ स्टार. म्हणजे प्लॅनेट जे आहेत, ग्रह जे आहेत ते काय करतात? स्टार म्हणजे ताऱ्यांभोवती फिरतात आणि ते इट इव्हन ॲज दे रोटेट अराउंड देमसेल्स. ते स्वतःभोवतीसुद्धा फिरतात. नाव लर्न सोलर सिस्टीम. हे बुक टेक्स्टबुकमधील मी तुम्हाला लेसन टेक्स्टबुकमधून समजावून सांगितल्यानंतर मी तुम्हाला ग्राफिक्सच्या माध्यमातून सुद्धा हा लेसन समजावून सांगणार आहे. तेव्हा हा व्हिडिओ टेक्स्टबुकमधील संपला की त्याच्या पुढचा पार्टसुद्धा पाहायला विसरू नका. आता आपण पाहूया द सोलर सिस्टीम. अवर अर्थ इज अ प्लॅनेट. आपली अर्थ पृथ्वी ही सुद्धा काय आहे? प्लॅनेट आहे. इट गेट्स इट्स लाईट फ्रॉम द सन. तिला प्रकाश कुठून मिळतोय? सन म्हणजे सूर्यापासून मिळतोय. इट मूव्ज अराउंड द सन. ती सूर्याभोवती फिरते. इट्स मुवमेंट्स अराउंड द सन इज कॉल्ड रिव्हॉल्युशन ऑफ द अर्थ. तिची जी गती आहे कुणाभोवतीची? सूर्याभोवतीची फिरते, त्याला म्हणायचं रिव्हॉल्युशन ऑफ द अर्थ. आणि बिसाइड्स देर आर 7 अदर प्लॅनेट्स दॅट रिव्हॉल्व अराउंड द सन. इतरसुद्धा 7 प्लॅनेट जे आहेत ते काय करतात? सूर्याभोवती फिरतात. ते कोणकोणते आहेत पहा. मर्क्युरी, व्हीनस, मार्स, Jupiter, Saturn, Uranus and Neptune. These are other 7 planets and including Earth there are total 8 planets in our solar system. Every planet in the solar system revolves around the sun along a specific path. This path is known as that planet's orbit. Means प्रत्येक जो ग्रह आहे तो आपल्या ठराविक पाथ म्हणजे रोडने फिरत असतो, त्याची कक्षा असते, त्या पाथला काय म्हणतात? प्लॅनेट्स ऑर्बिट. द सन विच इज अ स्टार. सूर्य की जो तारा आहे. अँड द प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द इट टुगेदर कॉल्ड द सोलर सिस्टीम. म्हणजे सन आणि त्याच्या भोवतीच्या फिरणाऱ्या हेवनली बॉडीज आहेत त्या सगळ्यांना मिळून काय म्हणतात? सोलर सिस्टीम म्हणतात. बिसाइड द प्लॅनेट्स द सोलर सिस्टीम ऑल्सो इन्क्लूड्स व्हेरियस अदर हेवनली बॉडीज. आणि या सोलर सिस्टीममध्ये केवळ प्लॅनेट्स आणि स्टारच नाही तर इतरसुद्धा काही हेवनली बॉडीज येतात, ते सुद्धा आपण पाहणार आहोत. मित्रांनो, आज आपण इथपर्यंत पाहिलेलं आहे. आता पुढील फक्त 5 मिनिट काय करायचं आहे मी काही ग्राफिक्सच्या माध्यमातून तुम्हाला पॉईंट समजावून सांगणार आहे, ते तुम्ही फक्त समजावून घ्यायचे आहेत. चला तर मग. इन दिस इमेज देर आर स्टार्स. या फोटोमध्ये स्टार्स दिसत आहेत तुम्हाला. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ स्टार?
स्टार म्हणजे तारे, त्याची व्याख्या काय आहे? द हेवनली बॉडीज दॅट ट्विंकल आर कॉल्ड स्टार्स. अशा खगोलीय वस्तू की ज्या चमकतात किंवा लुकलुकतात त्याला स्टार्स म्हणतात. अँड द कॅरेक्टरिस्टिक ऑफ स्टार म्हणजे ताऱ्यांचं वैशिष्ट्य काय आहे? स्टार्स हॅव देअर ओन लाईट, म्हणजे ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश असतो, ते कुणाकडून प्रकाश घेत नाहीत. ते गिव्ह लाईट टू द प्लॅनेट्स, म्हणजे ते काय करतात? आपला प्रकाश प्लॅनेट्सला देतात, ग्रहांना देतात. द डेफिनेशन ऑफ प्लॅनेट्स इज टोटली ऑपोजिट ऑफ द स्टार्स, म्हणजे ग्रहांची व्याख्या ही ताऱ्यांच्या व्याख्येपेक्षा खूप वेगळी आहे किंवा त्याच्या पूर्णपणे विरोधी आहे. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ प्लॅनेट्स? ग्रहाची व्याख्या काय आहे? द हेवनली बॉडीज दॅट डू नॉट ट्विंकल आर कॉल्ड प्लॅनेट्स. अशा हेवनली बॉडीज किंवा खगोलीय वस्तू की ज्या लुकलुकत नाहीत त्याला प्लॅनेट्स किंवा ग्रह म्हणतात. अँड द कॅरेक्टरिस्टिक ऑफ प्लॅनेट म्हणजे ग्रहाचं वैशिष्ट्य काय आहे? प्लॅनेट्स डू नॉट हॅव देअर ओन लाईट, सो दे गेट लाईट फ्रॉम द स्टार्स, म्हणजे ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो, त्यांना प्रकाश कोणाकडून मिळतो? दे गेट लाईट फ्रॉम द स्टार, त्यांना प्रकाश ताऱ्याकडून मिळतो. सपोज अवर अर्थ इज अल्सो अ प्लॅनेट अँड अर्थ गेट लाईट फ्रॉम द स्टार सन, म्हणजे सन हा स्टार आहे आणि अर्थ आपली पृथ्वी हा प्लॅनेट आहे. आपल्या पृथ्वीला किंवा अर्थला स्वतःचा लाईट नाही आहे, म्हणून तो लाईट कुणाकडून मिळतो? सनकडून मिळतो. आणि सन म्हणजे सूर्य हा काय आहे? स्टार आहे. द सन इज अ स्टार, सन म्हणजे सूर्य हा सुद्धा एक स्टार आहे. अँड वाय डू सन अपिअर टू अस बिग अँड ब्रिलियंट, म्हणजे सूर्य आपल्याला प्रखर, तेजस्वी आणि खूप मोठा का दिसतो आकाराने? बिकॉज इट इज क्लोजर टू अस दॅन एनी अदर स्टार्स, बाकीचे जे स्टार आहेत त्यांच्यापेक्षा तो आपल्याला खूप जवळ आहे अंतराने, म्हणून तो आपल्याला कसा दिसतो? बिग दिसतो. अदर स्टार्स आर व्हेरी फार फ्रॉम द अर्थ दॅन द सन, सो दे अपिअर टू अस व्हेरी स्मॉल, म्हणजे बाकीचे जे तारे आहेत ते आपल्याला खूप छोटे दिसतात कारण की ते आपल्या पृथ्वीपासून, अर्थपासून खूपच लांब अंतरावर आहेत, म्हणून ते आपल्याला खूपच लहान दिसतात. दिस इज अवर सोलर सिस्टीम, दिस इज अवर solar system. In this system, sun is at the center, म्हणजे sun हा काय असतो? सेंटरला असतो. and there are 8 planets including the earth in this solar system, म्हणजे या सोलर सिस्टीममध्ये आपल्या अर्थ सहित किती प्लॅनेट्स आहेत? अर्थ सहित किती प्लॅनेट आहेत? 8 प्लॅनेट्स आहेत, 8 ग्रह आहेत. ते कोणकोणते आहेत पाहूया आपण. इथं फर्स्ट नंबर आहे, इथं सेकंड, इथं थर्ड नंबरचा प्लॅनेट, इथे 4th नंबरचा प्लॅनेट, इथे 5 नंबरचा प्लॅनेट, इथे 6 नंबरचा प्लॅनेट, इथे 7 आणि इथे 8 नंबरचा प्लॅनेट. तुम्ही सिक्वेन्सने हे लक्षात ठेवायचं आहे. द फर्स्ट प्लॅनेट इज मर्क्युरी, सेकंड व्हीनस, थर्ड अर्थ, फोर्थ मार्स, फिफ्थ प्लॅनेट इज ज्युपिटर अँड 6th planet is Saturn, 7th planet is Uranus, and the last planet and the furthest planet from the sun is the Neptune. Now we are going to learn what is meant by the orbit of the planets. We are going to learn orbit of the planets. In this picture we can see the line which goes from each planet. This line, each planet is its own way, म्हणजे प्रत्येक ग्रहाला स्वतःचा मार्ग असतो, स्वतःचा पाथ असतो किंवा मार्ग असतो, आणि म्हणून ते प्लॅनेट्स आपापल्या रस्त्यानेच किंवा आपापल्या पाथवरूनच ट्रॅव्हल करत असतात, प्रवास करत असतात. सो दे डू नॉट कॉलिड ऑन वन अनादर, म्हणजे ते एकमेकांवर कधीही आदळत नाहीत किंवा आपटत नाहीत. आणि हे जे त्यांचे पाथ आहेत किंवा हे जे त्यांचे रोड आहेत, मार्ग आहेत, दे आर कॉल्ड प्लॅनेट्स ऑर्बिट, त्याला म्हणतात
प्लॅनेटचे ऑर्बिट, मराठीमध्ये त्याला म्हणतात ग्रहांची कक्षा. अशा पद्धतीने ही आपली सोलर सिस्टीम आहे. केवळ एवढेच 8 हेवनली बॉडीज किंवा 8 प्लॅनेट्स याच्यामध्ये नाहीत, तर अजूनही काही त्याचा समावेश आहे, तर तो आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही फक्त या 8 प्लॅनेटची सिक्वेन्सनी नावे लक्षात ठेवायची आहेत. मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस, नेपच्यून. थँक यू. Students, you solve these exercise and send me on my WhatsApp. Thank you.